स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे. तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका. तर आपण आता जाणार आहोत आपल्या विषयाकडे. तर तो म्हणजे उन्हाळ्यात कैरीचे पन्हे पिण्याचे फायदे, तोटे व पन्ह बनवण्याची प्रॉपर अशी आयुर्वेदिक रेसिपी. तर उन्हाळा सुरू झाला की तहान भागवण्यासाठी आणि उष्णतेपासून संरक्षणासाठी आपण वेगवेगळे उपाय शोधत असतो. पण एक पारंपरिक, सोपा आणि आरोग्यदायी उपाय आपल्या घरात आहे, ते म्हणजे कच्च्या कैरीचे पन्हे. आज आपण जाणून घेणार आहोत या गोडसर आंबट पेयाचे आरोग्यासाठी असंख्य असे फायदे आणि काही प्रमाणात तोटे देखील. तर हे पन्हे फक्त ताजे तवाने करणारे पेय नाही, तर शरीराला थंडावा, ऊर्जा आणि पोषण देणारा एक नैसर्गिक उपाय आहे. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात कैरीच्या पन्ह्याचे संपूर्ण फायदे आणि काळजी कोणती घ्यावी. तर आता बघूया पहिला फायदा, तो म्हणजे डिहायड्रेशनपासून सुटका. उन्हाळ्यात उष्णतेमुळे घाम येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे चक्कर येणं, डोळ्यांपुढे अंधारी येणं अशा प्रकारचे त्रास होतात. मात्र कैरीचं पन्ह पिल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते व शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते आणि त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. शरीराला थंडावा मिळतो आणि हीट स्ट्रोकपासून बचाव होतो. आता बघूया दुसरा फायदा, तो म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते. कैरीचं पन्ह पिल्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. कैरीच्या पन्ह्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन A असे सर्व घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे विविध संसर्गापासून होणाऱ्या रोगांपासून आपल्याला सुटका मिळते. आता बघूया पुढील फायदा, तो म्हणजे मधुमेह असणाऱ्यांसाठी गुणकारी. कैरीच्या पन्ह्यामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे उन्हाळ्यात पन्ह सेवन केल्याने इन्शुलिनची पातळी कमी होत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे कैरीचं पन्ह मधुमेहींनी पिणं सुद्धा लाभदायक आहे. फक्त त्यात साखर घालणं टाळावं किंवा साखरऐवजी गूळ घालावा. आता बघूया पुढचा चौथा फायदा, तो म्हणजे हृदयासाठी फायदेशीर. कच्च्या कैरीत अँटीऑक्सिडंट्स असतात, जे की ट्रायग्लिसराइड्स म्हणजे रक्तातील चरबी तसेच कोलेस्ट्रॉल आणि फॅटी ॲसिड्सचं संतुलन राखण्यास मदत करतात. त्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. पर्यायाने रक्तदाब संतुलित राहतो. याशिवाय यातील फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्यामुळे कैरीचं पन्ह पिल्यामुळे हृदय निरोगी राहतं. आता बघूया पाचवा फायदा, तो म्हणजे डोळ्यांसाठी फायदेशीर. कैरीच्या पन्हात व्हिटॅमिन A असतं, त्यामुळे डोळ्याचं आरोग्य सुधारण्यास मदत होतो. कैरीचं पन्ह पिल्यामुळे डोळे निरोगी राहतात, तसेच दृष्टिदोष सुद्धा कमी होतो. आता बघूया पुढील सहावा फायदा, तो म्हणजे हिरड्या निरोगी राहतात. कैरीच्या पन्ह्यामध्ये व्हिटॅमिन C असतं, तसंच यातील पोटॅशियम आणि कॅल्शियम दात आणि हिरड्यांसाठी चांगलं असतं. यामुळे आपल्या हिरड्या ह्या निरोगी राहतात. आता बघूया पुढील सातवा फायदा, तो म्हणजे बद्धकोष्ठता कमी होते. कैरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते व त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. याशिवाय कैरी पन्ह सेवन केल्याने पोट सुद्धा साफ राहते. आता बघूया पुढील आठवा फायदा, तो म्हणजे केस आणि त्वचेसाठी चांगलं. कैरीमधील व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन E, प्रोटीन्स, आयर्न, झिंक इत्यादी पोषक घटकांमुळे केस आणि त्वचा निरोगी राहते. शिवाय व्हिटॅमिन C कोलॅजन तयार करण्यासाठी महत्त्वाचं आहे, जे की केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, त्वचा नितळ आणि चमकदार होते. पुढील नववा फायदा म्हणजे रक्तप्रवाह सुधारतो. पन्ह पिल्यामुळे व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात मिळतं. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे ट्रायग्लिसराइड्स म्हणजे रक्तातील चरबी कमी करतात.
कोलेस्टेरॉल कमी करतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात व व्हिटॅमिन सीमुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारतं, त्यामुळे आपल्या शरीरातील अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होतो, पुरेसा प्राणवायू मिळतो, त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य सुधारतं। आता बघूया 10वा फायदा, तो म्हणजे वजन कमी होतो। कैरीच्या पन्ह्यात फायबर्स असतात, त्यामुळे कैरीचं पण पिल्यावर पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं। साहजिक अनावश्यक पदार्थ खाल्ले जात नाही, त्यामुळे शरीरात चरबी जमा होत नाही व पर्यायाने वजन कमी होतं। तर ही झाली कैरीच्या पन्ह पिण्याची फायदे। आता बघूया काही प्रमाणात असणारे तोटे सुद्धा। तर कोणतीही गोष्ट अति केली तर त्या गोष्टीचा त्रास होतो, तसंच पन्ह्याचं सुद्धा आहे। अतिरिक्त सेवन केल्यास गॅस, ॲसिडिटी, अपचन होऊ शकतं। त्यानंतर जास्त साखर घालून केल्याने वजन वाढ होऊ शकते किंवा मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक सुद्धा ठरू शकते। त्याचप्रमाणे संवेदनशील त्वचेवाल्यांना कधी कधी ॲलर्जी पण होऊ शकते। तर ही होती काही प्रमाणात तोटे। आता बघूया कैरीच्या पन्हे बनवण्याची प्रॉपर अशी आयुर्वेदिक पद्धत। तर आपल्याला यासाठी साहित्य लागणार आहे 2 मध्यम आकाराच्या कच्च्या कैऱ्या, 2 कप साखर, कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। त्यानंतर 1 चमचा जिरे पावडर, चिमूटभर मीठ, थोडं काळं मीठ, पाणी, थोडीशी वेलची पावडर। आता करायची कसं आहे ते बघूया। कच्च्या कैऱ्या धुवून घ्यायच्या आहे, त्यानंतर कुकरमध्ये 2 शिट्ट्या होईपर्यंत वाफवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही गरम पाण्यात उकळवून घेतलं तरी चालेल। त्यानंतर थंड झाल्यावर त्यांची साल, बिया किंवा कोय म्हणतो आपण ती काढून त्याचा गर वेगळा करायचा आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये हा गर, साखर, जिरे पावडर, मीठ, काळं मीठ, वेलची पावडर मिक्स करून घ्यायचं आहे व त्यात थोडंसं पाणी घालून एकसंध असं मिश्रण करायचं आहे। हा गाढा मिश्रण एका बाटलीत साठवून ठेवायचं आहे। जेव्हा पन्हे प्यायचं असेल तेव्हा 2-3 चमचे हा गाढा सरबत 1 ग्लास पाण्यात मिसळायचा आहे व नीट ढवळून बर्फ टाकून थंडगार तुम्ही सर्व करू शकता। तर याच्यासाठी मी एक टिप सांगणार आहे। हे सरबत तुम्ही फ्रीजमध्ये 7 ते 8 दिवस ठेवू शकता। साखरेऐवजी जर तुम्ही गूळ वापरला तर आणखीनच हेल्दी असं पन्ह तयार होऊ शकतं। नंतरची टिप म्हणजे दररोज 1 ग्लास म्हणजे 150 ते 200 ml पन्हे पुरेसे आहे। शक्य असल्यास साखर न घालता गुळाचा वापर करा। थंडगार असले तरी फार थंड पन्हे पिणे टाळावे व सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती पद्धतीने घरी बनवलेले पन्हच प्यावं। तर ही झाले कैरीच्या पन्हाची रेसिपी, काही टिप्स। तर करून बघा व कमेंटद्वारे कळवा तुम्हाला कशी वाटली रेसिपी। तर थोडक्यात काय, कैरीचे पन्हे हे नैसर्गिक सुपर ड्रिंक आहे, जे उन्हाळ्यात केवळ तहान भागवण्याचे काम करत नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी एक संरक्षण कवच आहे। पण एक लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे कोणतीही गोष्ट प्रमाणात घेतली तरच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते। साखर कमी घालून दररोज योग्य प्रमाणात पिणे आणि पचनशक्ती लक्षात घेऊनच सेवन करणे आवश्यक आहे। तर हे होते आजच्या कैरीच्या पन्ह्याविषयी फायदे, तोटे, आयुर्वेदिक रेसिपी व काही टिप्स। तर उन्हाळ्यात कधीही कंटाळा किंवा उष्णतेचा त्रास जाणवला तर फक्त कैरीचे पन्हे आठवा। आरोग्यदायी, स्वादिष्ट आणि शरीराला थंडावा देणारे हे पेय केवळ परंपरेचा भाग नाही तर निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे। तर हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका व पुन्हा भेटूया नवीन विषयासह। धन्यवाद।